हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आपण राहुरी कृषी विद्यापीठाचे JRA म्हणजे ज्युनियर रिसर्च असिस्टंटचा जो क्वेश्चन पेपर आहे त्या अनालिसिसचा सेकंड सेशन बघत आहोत. ओके, फर्स्ट सेशन जर तुम्ही बघितलं नसेल तर एकदा नक्की जाऊन बघा. त्याच्यामध्ये आपण मार्क्स डिस्ट्रीब्युशन, एक्झाम कुणी कंडक्ट केली होती, कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स होते, ओके, त्यांचा भर किती वरती आहे याबद्दल डिटेल असं डिस्कशन केलं आहे. आज आपण जे ॲग्रिकल्चरचे आपले जे राहिलेले क्वेश्चन आहे ते इथे डिस्कस करणार आहोत. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट शुड बी अवॉइडेड इन द सेंट्रल एरिया ऑफ गार्डन टू अफोर्ड द प्रिन्सिपल ऑफ स्पेशियसनेस. आणि ऑप्शन आहे बघा, ए आयटम ऑफ मेजर इंटरेस्ट, ऑप्शन बी आहे लॉन, आणि ऑप्शन थर्ड आहे लो ग्रोईंग प्लांट आणि श्रब. तर प्रिन्सिपल ऑफ स्पॅशियसनेस आपल्याला विचारलेलं काय आहे की प्रिन्सिपल ऑफ स्पॅशियसनेस आपल्याला काय सांगते की सेंट्रल एरियामध्ये आपण काय अवॉइड केलं पाहिजे. तर बघा, प्रिन्सिपल ऑफ स्पेशियसनेस मध्ये काय सांगितलेलं असतं की क्रिएटिंग अन ओपन अनक्लटर्ड सेंटर एरिया. सेंट्रल एरिया काय असायला पाहिजे, पूर्णतः ओपन असायला पाहिजे. दॅट अलाउ द आय टू मूव्ह फ्रीली ऑन दिस सेन्स ऑफ ब्रीथ. म्हणजे काय की ते पूर्ण सगळीकडे जे आपलं गार्डन आहे तर आपली नजर जी आहे ती पूर्ण गार्डन कडे गेली पाहिजे. हे आपल्याला प्रिन्सिपल ऑफ स्पॅशियसनेस सांगते, ज्याच्यामुळे काय व्हायला पाहिजे की आयटम ऑफ मेजर इंटरेस्ट जे आहे हे मध्यभागी, म्हणजे जे स्टॅच्यू वगैरे आहे ते मध्यभागी न ठेवता एका साईडला जर आपण सगळीकडे जर ठेवले, सेंट्रल एरिया जर आपण मध्यभागी, म्हणजे सेंट्रल एरिया जो आहे तो जर रिकामा ठेवला तर सगळीकडे नजर जाण्यास योग्य होते. हे काय सांगतो प्रिन्सिपल ऑफ स्पॅशियसनेस. म्हणून इथे करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन 1. ओके, then next बघा, which of the following is a primary factor affecting crop production. आणि ऑप्शन आहे बघा, ए पेस्ट कंट्रोल, सॉइल फर्टिलिटी, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, आणि ऑप्शन 4 काय आहे, पॅकेजिंग. तर बघा, आता इथे काय विचारलेलं आपल्याला, प्रायमरी फॅक्टर. तसं जर बघितलं तर तुम्हाला कन्फ्युजन पेस्ट कंट्रोल आणि सॉइल फर्टिलिटी मध्ये होत असेल. पण जेव्हा आपण क्रॉप प्रोडक्शन घेत असतो तेव्हा मेजर 2 फॅक्टर असतात, एक म्हणजे प्रायमरी फॅक्टर आणि दुसरं असतं सेकंडरी फॅक्टर. तर प्रायमरी फॅक्टर कोणतं असतं, तर प्रायमरी फॅक्टर असते की सॉइल कशी आहे, तिथलं वॉटर अवेबिलिटी काय आहे, आणि थर्ड असतं ते म्हणजे सीड अवेबिलिटी. ओके, आणि सेकंडरी मग ह्या गोष्टी येऊन जातात की जेव्हा आपण सॉइल मध्ये एखादं सीड सो करत असू तर त्याच्यानंतर की त्याचं प्लांट प्रोटेक्शन डिपार्टमेंट, जसं त्या पेस्ट आहे, डिसीजचं मॅनेजमेंट कसं करायचं, एखादी फिजिओलॉजिकल डिसऑर्डर जर आली तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, हे त्याच्यानंतर असतं. स्टार्टिंगला काय असतं की सॉइल कशी आहे. तर करेक्ट आन्सर काय येतं इथं, सॉइल फर्टिलिटी. की ही जी सॉइल फर्टिलिटी आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट अवेबिलिटी किती आहे, एअरेशन कसं आहे, इन्फिल्ट्रेशन रेट कसा आहे, आपण लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन मध्ये योग्य पद्धतीने बघतो. आणि सेकंडरी मग हे झाल्याच्या नंतर, हे कंट्रोल केल्याच्या नंतर आपल्याकडे काय उरतं ते म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी, पॅकेजिंग वगैरे. हे काय येतं, सेकंडरी मध्ये येतात सगळ्या गोष्टी. हे काय येतात, सेकंडरी मध्ये येतात. इथे करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन सेकंड. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन येतो बघा, अ फार्मर अप्लाइज border strip irrigation on the slope field with a clay soil, which major challenge is he most likely to face. आणि आपल्याला ऑप्शन दिले आहे, पुअर वॉटर पेनिट्रेशन, दुसरं येतं ते म्हणजे एक्सेस वॉटर रन ऑफ इरोजन, त्यानंतर अनइवन फर्टिलायझर अप्लिकेशन, आणि ऑप्शन 4 येतं हाय इव्हॅपोरेशन लॉसेस. काय होतं, हाय इव्हॅपोरेशन लॉसेस. आपल्याला विचारलं कशाबद्दल आहे, बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन बद्दल. ओके, तर आता बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन म्हणजे नेमकं काय, तर बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन म्हणजे बघा काय होतं, बॉर्डर स्ट्रीप मध्ये काय होतं की अशा बॉर्डर ज्या आहेत, आपण बीबीएफ मेथड जी बनवतो त्या बीबीएफ सारख्या इथे काय करतात, स्ट्रीप बनवल्या जातात, बॉर्डर स्ट्रीप बनवल्या जातात. आणि विथ दी हेल्प ऑफ दॅट स्ट्रीप आपलं जी फील्ड आहे ती इरिगेट केलं जाते. आता ही इरिगेशन मेथड यूज करत असताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो, तो म्हणजे रन ऑफचा. ओके, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो, रन ऑफचा आणि सॉइल इरोजनचा. ओके, आणि आपल्याला विचारलं कशाबद्दल आहे, स्लोपी फील्ड. ओके, ही जी आहे ही काय एकदम फ्लॅट फील्ड आहे. ओके, आणि जर इथं जर असे मोठे मोठे स्लोप जर असले तर प्रॉब्लेम काय येतो, ऑप्शन आहे बघा, पुअर वॉटर पेनिट्रेशन. दुसरा आपण हे डिस्कस केलंच बघा, स्लोप फील्ड मध्ये काय होतं, त्याच्यामध्ये आणखी कंडिशन काय सांगितलेलं आहे की क्ले सॉइल आहे. तर त्यामध्ये काय होतं की जे क्ले जे आहे इन्फिल्ट्रेशनला रेजिस्ट करतं, त्याच्यामुळे काय होतं की जो फ्लो आहे तो फ्लो खूप जास्त असररेट केला जातो, कारण इन्फिल्ट्रेशनच होत नाही, पर्कोलेशन होत नाही, म्हणजे काय पाणी झिरपतच नाहीये. तर ते पाणी खूप वेगाने काय जातं, समोर त्याचा सरफेस फ्लो इन्क्रीज होऊन जातो, ऍसलरेट होतो. आता बघा,
याच्यामुळे काय होते की ही जी कंडिशन आहे याच्यामुळे रन ऑफ आणि सॉइल इरोजन काय होते, कॉम्बिनेशन लीड्स काय होते की एक्सेस ऑफ रन ऑफ आणि सॉइल इरोजन, ज्याच्यामुळे इरिगेशन इफिशियन्सी कमी होऊन जाते, सॉइल स्ट्रक्चर डॅमेज होते. काय होते, इरिगेशन इफिशियन्सी आणि सॉइल स्ट्रक्चर काय होते, डॅमेज होते इन केस ऑफ स्लोप फील्ड विथ क्ले सॉइल. आणि ते जर समजा क्ले सॉइल फ्लॅट फील्ड मध्ये असली, म्हणजे अशी जर कंडिशन असली, ह्या कंडिशन मध्ये काय होतं, पुअर वॉटर पेनिट्रेशन, वॉटर पेनिट्रेट कसं होतं, कमी प्रमाणात होतं. ओके. आणि जर समजा सँडी सॉइल जर असली तर इव्हॅपोरेशन लॉसेस आपल्याला जनरली पाहायला मिळतात. जे आपल्याला विचारलं की हाय इव्हॅपोरेशन लॉसेस हे जनरली आपल्याला कशामध्ये दिसतात, तर सँडी सॉइल मध्ये. कोणत्या सॉइल मध्ये, सँडी सॉइल मध्ये. ओके. इथे करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन सेकंड. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मॅच द फॉलोइंग अँड चूज द करेक्ट कॉम्बिनेशन गिव्हन बिलो. आणि ऑप्शन आहे बघा, फ्रूट, आपल्याला काय दिलेलं आहे, फूट रॉड, पॅरासिटिक ब्रॉन्चायटिस आणि सीएलए. तर हे काय आहेत, अॅनिमलचे वेगवेगळे डिसीज आहेत आणि त्याचे कॉझिबल ऑर्गॅनिझम आपल्याला विचारलेले आहेत. जसं की फूट रॉड जो आहे, फ्रूट रॉड कशाने होतो, फुझोबॅक्टेरियम नेक्रोफोरम. आता फुझोबॅक्टेरियम नेक्रोफोरम आपल्याला कशामध्ये दिसतंय, ऑप्शन बी मध्ये. ओके. देन नेक्स्ट आहे, आता हा फुझोबॅक्टेरियम नेक्रोफोरम काय आहे, हा नेक्रोटिक रेजन फ्लॉर्म करतो कुठं, जे अॅनिमलचे खुरं असतात. ओके. त्याचे जे खूप असतात त्यावरती नेक्रोटिक लेजन आपल्याला दिसून येतात. ओके. देन आहे पॅरासिटिक ब्रॉन्चायटिस. हा कशामुळे होतो, डॅक्टिलोकाउलस स्पीसीज, लंगवर्म आहे, रेस्पिरेटरी सिस्टीमला अटॅक करतो. कोणता, डॅक्टिलोकाउलस म्हणजे काय, BA. देन आहे बोवाइन ट्युबरक्युलोसिस. बोवाइन ट्युबरक्युलोसिस कशाने होतो, मायक्रोबॅक्टेरियम बोविस मुळे. हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे जो की लंग्स आणि लिम्फ नोड वरती आपल्याला दिसून येतो. कोणता, ट्युबरक्युलोसिस. आपल्याला म्हणजे जसा ह्युमन मध्ये लंग्स वरती अटॅक करतो, सेम तसा बॅक्टेरियल डिसीज आपल्या अॅनिमल वरती सुद्धा अटॅक करतो. आता मायक्रोबॅक्टेरियम बोविस म्हणजे काय, BAD. आणि राहिला ऑप्शन काय, सी. म्हणजे हा जो सीएलए आहे, ज्याला आपण कॉसियस लिम्फॅडेनेटिस म्हणतो, हा कशामुळे होतो, तर हा होतो कॉरिनेबॅक्टेरियम सुडो ट्युबरक्युलोसिस मुळे होत असतो. ओके. BADC. तर आपल्याला BADC कशामध्ये दिसते, ए दिसलं म्हणजे हे आता आपला आन्सर येणार नाही. देन BA मला बी मध्ये दिसत आहे आणि डी मध्ये दिसत आहे, पण BADC हे करेक्ट आन्सर कशामध्ये, ऑप्शन डी मध्ये. इथं करेक्ट आन्सर काय येतं, ऑप्शन डी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच फॅक्टर नॉट डायरेक्टली अफेक्ट द रेट ऑफ इव्हॅपोट्रान्सपिरेशन इन वॉटरशेड. वॉटरशेड मध्ये इव्हॅपोट्रान्सपिरेशन वरती डायरेक्टली अफेक्ट कोण करत नाही हे विचारलेलं आहे. तर बघा, इव्हॅपोट्रान्सपिरेशन ही काय, कम्बाईंड प्रोसेस आहे. हे आपण आधीचे जे लेक्चर घेतले कृषी सेवकचे, ते जर तुम्ही बघितले असेल, आपण छान हे डिस्कस केलं आहे. कारण इव्हॅपोट्रान्सपिरेशन या कॉन्सेप्ट वरतीही क्वेश्चन येतात आणि त्याचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, काय आहेत, इन्स्ट्रुमेंट्स, ह्यावरती सुद्धा क्वेश्चन हे येतात. ओके. इव्हॅपोट्रान्सपिरेशन हा काय आहे, कंबाईंड फिनॉमिना आहे, कंबाईंड प्रोसेस आहे, ज्याच्यामुळे इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन जे आहे सॉइल मधून होतं आणि ट्रान्सपिरेशन हे काय असतं, प्लांट मधून होतं. आता याच्यामध्ये कोणते कॅरेक्टर जे आहे ते इन्फ्लुएन्स करतात, तर कोणते असतात, क्लायमॅटिक कॅरेक्टर, जसं की सोलार रेडिएशन, वाइंड स्पीड, टेम्परेचर, लॅटिट्यूड. ओके. ते काय करतात, एनर्जी इनपुट आउटपुट, जी एनर्जी ऍटमॉस्फिअर डिमांडची, याच्यामध्ये कोण येतं, तर बघा आपल्याला सोलार रेडिएशन दिलं आहे, वाइंड स्पीड दिलं आहे, टेम्परेचर, लॅटिट्यूड सुद्धा दिलं आहे. तर हे काय आहे, डायरेक्ट अफेक्ट करतात. हे काय करतात, डायरेक्ट अफेक्ट करतात. आपल्याला काय विचारलेलं आहे, नॉट डायरेक्टली. तर नॉट डायरेक्टली कोणता आहे, सॉइल टेक्स्चर. उलट इव्हॅपोट्रान्सपिरेशनचा इफेक्ट जो आहे डायरेक्टली, हा कशावरती होत असतो, हा सॉइल टेक्स्चर वरती होत असतो. कशा प्रकारे, तर मला सांगा, जर समजा आता इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन होत असेल, मातीमधून जर पाण्याची वाफ होत असेल, प्लांट मधून जर पाण्याची वाफ होत असेल, तर त्याचा अफेक्ट कशावरती होतो, तर सॉइल टेक्स्चर वरती डायरेक्टली. इन्फिल्ट्रेशन जे आहे, इन्फिल्ट्रेशन कॅपॅसिटी, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अफेक्ट होते. ओके. तर इव्हॅपोट्रान्सपिरेशनचा अफेक्ट हा सॉइल टेक्स्चर वरती होत असतो. ओके. इथं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन 1. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट वॉज द टोटल ग्लोबल ॲक्वाकल्चर प्रोडक्शन इन 2022. आणि आपला आन्सर आहे बघा, 185.4 मिलियन टन. दुसरा आहे 130.9 मिलियन टन. ऑप्शन 3 आहे 120.5 मिलियन टन. आणि ऑप्शन 4 काय आहे, 125.6 मिलियन टन. इथं करेक्ट आन्सर काय येतं, 130.9 मिलियन टन. हा आकडा कोण सांगते, तर फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, जी रोम इटलीला आहे. आता तुम्ही जर ऑब्जेक्टिव्ह बघितले तर FAO वरती सुद्धा क्वेश्चन येतो. ओके. की ही इन्स्टिट्यूट कुठं आहे, रोम इटलीला. तर यांनी जे स्टॅटिस्टिकल डाटा दिला, त्याच्या
ऍक्वाकल्चर प्रोडक्ट जे आहे 2022 ते किती आहे 130.9 मिलियन टन. आणि असं बघितलं गेलं आहे की हे जे ॲक्वाटिक वर्ल्ड वाईड जे आहे रॅपिड ग्रोथ जी आहे आपल्याला फिश मध्ये शेल फिश मध्ये आपल्याला दिसून येत आहे. ओके, करेक्ट आन्सर काय आहे इथं ऑप्शन सेकंड. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच फेज चेंज इज डायरेक्टली इन्व्हॉल्व इन अप्लाइंग फ्रीजिंग टेक्नॉलॉजी टू फूड. म्हणजे काय की फ्रीजिंग टेक्नॉलॉजी जे फूडची फ्रीजिंग टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जे चेंजेस होतात ते डायरेक्टली कोणत्या बेसिसवरती इन्व्हॉल्व असतात. तर ऑप्शन दिले आहे गॅस टू लिक्विड, ऑप्शन सेकंड आहे सॉलिड टू गॅस, ऑप्शन थर्ड आहे लिक्विड टू सॉलिड आणि ऑप्शन फोर काय आहे सॉलिड टू लिक्विड. ओके, तर बघा फ्रीजिंग टेक्नॉलॉजी जी आहे फूड प्रिझर्वेशनची हे रिलाय करते फेज चेंज कशी होते. आता वॉटर आहे समजा, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वॉटर जे आहे वॉटर कशामध्ये लिक्विड फेज मध्ये असतं. तर ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं सॉलिड मध्ये होतं. जर आपल्याला फूड प्रिझर्व जर करायचं आहे तर बघा आपण जेव्हा आपली दूध मिल्क वगैरे जे आहे मिल्क मधले जे वॉटर मॉलिक्यूल आहेत ते काय होतात एकदम कंडेन्स होतात आणि सॉलिड पार्टिकल बनतात. सेम लॉजिक इथं लावायचं आहे की टेम्परेचर कमी होऊन जातं, फ्रीजिंग पॉईंट काय होतं बिलो फ्रीजिंग पॉईंट जातो, लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होतं. ओके, जसं गॅस आहे गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होईल, लिक्विडचं कन्व्हर्जन काय होईल सॉलिड मध्ये होईल. ओके, असं जे आहे आणि याच्यामुळे काय होतं की हा फेनॉमेना काय यूज करतो कारण याच्यामुळे काय होते की मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी जी आहे एन्झायमॅटिक रिएक्शन हे काय होतं स्लो डाऊन कुठंतरी त्याच्या ऍक्टिव्हिटी कमी होऊन जातात, त्याच्यामुळे त्याची शेल्फ लाईफ काय होते इन्क्रीज होऊन जाते आणि आपण हे फ्रीजिंग टेक्नॉलॉजी म्हणजे प्रिझर्वेशन मध्ये हाच कॉन्सेप्ट जो आहे तो यूज करत असतो. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय इथं लिक्विड टू सॉलिड. करेक्ट आन्सर काय ऑप्शन थर्ड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन ड्राइंग प्रोसेस विच टू मेकॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर मॉइश्चर रिमूव्हल फ्रॉम द फूड प्रोडक्ट. आणि ऑप्शन आहे मास डिफ्युजन, कॉन्व्हेक्शन, तर आहे हीट कंडक्शन, इंटरनल मास डिफ्युजन, ऑप्शन थर्ड आहे इव्हॅपोरेशन, सब्लिमेशन, कंडक्शन हिटिंग आणि वेपर कंडेन्सेशन. तर बघा ड्राइंग प्रोसेस जी आहे अगेन क्वेश्चन कशावरती आहे फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी वरती. तर ड्राइंग प्रोसेस मध्ये कोणतं मेकॅनिझम रिस्पॉन्सिबल आहे ज्याच्यामुळे काय होतं मॉइश्चर रिमूव्ह होते. तर इथं करेक्ट आन्सर येतं आपलं ते म्हणजे मास डिफ्युजन आणि कॉन्व्हेक्शन. आता इव्हॅपोरेशन आपण आधीच बघितलं की इव्हॅपोरेशन कशामध्ये होते सॉइल मध्ये होते. ओके, तर याच्यामध्ये काय मास डिफ्युजन म्हणजे काय मॉइश्चर मूव्ह फ्रॉम द इंटेरियर ऑफ द फूड टू द आउटर सरफेस. ओके, ड्यू टू विच ऍक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, कशामुळे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट त्याला काय म्हणतो आपण मास डिफ्युजन असं म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण मास डिफ्युजन असं म्हणतो. आणि सेकंड ऍक्टिव्हिटी येते ते म्हणजे कॉन्व्हेक्शन. कॉन्व्हेक्शन म्हणजे काय वन्स ऍट द सरफेस मॉइश्चर इज कॅरीड अवे बाय द एअर मुवमेंट टिपिकली हॉट एअर इन ड्राइंग सिस्टीम. आता जर समजा आपण एकदा जर समजा आपल्याला मॉइश्चर रिमूव्ह करायचं आहे आपण काय करू की हॉट एअर त्याच्यामधून ब्लो करू. हॉट एअर ब्लो केली म्हणजे काय त्याच्यामध्ये पूर्ण ड्राइंग सिस्टीम मध्ये आपल्याला ड्राईड फूड प्रोडक्ट जे आहे ते मिळतील. ओके, टुगेदर ह्या प्रोसिजर जे आहे ह्या इफिशियंट आहेत सफिशियंट आहेत फॉर एन्श्युअर ड्राईंग साठी. करेक्ट आन्सर काय इथं ऑप्शन फर्स्ट सॉरी करेक्ट आन्सर काय आहे मास डिफ्युजन आणि कॉन्व्हेक्शन. आन्सर फर्स्ट. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच एन्व्हायरमेंट इज मोस्ट सुटेबल फॉर इफेक्टिव्ह इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग. आणि ऑप्शन आहे हाय ह्युमिडिटी एरिया, लो ह्युमिडिटी एरिया, कोल्ड क्लायमेट आणि ऑप्शन आहे हॉट अँड हाय ह्युमिड क्लायमेट एरिया. तर मला इथे बघा काय विचारलेलं आहे की इफेक्टिव्ह इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग साठी कोणता एरिया जो आहे तो छान आहे. तर इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग जे आहे हे कशावर कोणत्या प्रिन्सिपल वरती वर्क करतं, हे करतं की वॉटर ऍब्झॉर्ब फीड ऍज अ इव्हॅपोरेट. ओके, देअर बाय त्याच्यामध्ये काय होतं लोअरिंग इज सराउंडिंग टेम्परेचर. आता जी बाष्पीभवन होत असते त्याच्या मागचं प्रिन्सिपल काय आहे की सराउंडिंग टेम्परेचर आपल्याला कमी करायचं आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते काय करतात वॉटर ऍब्झॉर्ब करतात. ओके, त्या प्रोसेसमध्ये हे मोस्ट इफेक्टिव्ह केव्हा राहते जेव्हा लो ह्युमिडिटी असते. कुठं एन्व्हायरमेंट मध्ये लो ह्युमिडिटी असते. आता बघा कोकणचा एरिया आहे तिथे काय जास्त राहते जास्तीत जास्त हाय ह्युमिडिटी राहते, पण तिथे ऊन जास्त आहे का तर बिलकुलच नाही. तेच जर समजा तुम्ही विदर्भाची जर कंडिशन बघितली तर तिथे काय आहे लो ह्युमिडिटी आहे आणि आता पारा 43च्या वर जात आहे. सेम कॉन्सेप्ट जो आहे तो इथे लावला तर आपल्याला आन्सर मिळते कोणतं की ऑप्शन सेकंड लो ह्युमिडिटी एरिया. करेक्ट आन्सर काय ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन काय विच फिजियोलॉजिकल डिसऑर्डर इन मँगो इज प्रायमरीली कॉज बाय कॅल्शियम डिफिशियन्सी. आणि ऑप्शन आहे ए इंटरनल नेक्रोसिस, ऑप्शन बी मालफॉर्मेशन, ब्लॅक टिप आणि ऑप्शन फोर काय आहे स्पॉन्जी टिश्यू.
तर बघा स्पॉन्जी टिश्यू हे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर मँगो फ्रूट मध्ये तर येते, पण जनरली कशामध्ये दिसून येते? अल्फान्सो जो आपला हापूस आहे, ओके, काय आहे? हापूस मध्ये फिजिओलॉजिकल डिसऑर्डर दिसून येते. आता कॅरेक्टर्स म्हणजे एक्झॅक्ट कसं होते, तर जे आपलं फ्रूट आहे, फ्रूट जे आहे, फ्रूट कशा पद्धतीचं होतं, एकदम त्याची सॉफ्ट फूड होते आणि त्यानंतर पॅचेस जे आहे आपल्या पल्प वरती आपल्याला दिसून येतात. पॅचेस जे आहे फूड वरती दिसून येतात, त्याच्यानंतर ते अननोटीस असतात. कुठपर्यंत अननोटीस असतात? जोपर्यंत आपण ओपन करत नाही. म्हणजे काय की हापूस एवढा आपण महागीचा घेतो, पण तो आपल्याला दगा देऊ शकतो, कारण की आपण जेव्हा ओपन केलं तेव्हाच आपल्याला ही फिजिओलॉजिकल डिसऑर्डर जी आहे ती दिसून येते. ओके, आणि हे कशामुळे दिसून येते जनरली? तर ही दिसून येते फिजिओलॉजिकल डिफिशियन्सीमुळे. कशामुळे दिसून येते? फिजिओलॉजिकल डिफिशियन्सीमुळे दिसून येते. ओके, सॉरी, कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे ही फिजिओलॉजिकल डिसऑर्डर दिसून येते. आणि अदर जर आपण विचार केला, मालफॉर्मेशन जे आहे हे हार्मोनल इम्बॅलन्समुळे दिसून येते जनरली. देन ब्लॅक टीप हा जे पोल्युटंट आहेत त्या पोल्युटंटमुळे दिसून येते. आणि दुसरा आहे इंटरनल नेक्रोसिस हे बोरॉन डिफिशियन्सीमुळे येते. याच्यामध्ये बरेच मुलांनी इंटरनल नेक्रोसिस टिक केला आहे, पण करेक्ट आन्सर काय आहे की बोरॉन डिफिशियन्सी, इंटरनल नेक्रोसिस हा बोरॉन डिफिशियन्सीमुळे होतो आणि स्पॉन्जी टिश्यू हा कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे होतो. तर करेक्ट आन्सर काय आहे इथे आपलं? ऑप्शन 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ टिलेज इन ऍग्रीकल्चर? ऑप्शन आहे रिड्यूस पेस्ट पॉप्युलेशन, इन्क्रीज सॉइल ऍसिडिटी, इम्प्रूव्ह सॉइल फिजिकल प्रॉपर्टीज आणि एनहान्स सॉइल फर्टिलिटी. तर आता तुम्हाला कन्फ्युजन कशामध्ये असेल की हा टिलेजमुळे पेस्ट पॉप्युलेशन कमी होते, सॉइल ऍसिडिटी हे ऑप्शन तरी आम्ही कट करू शकतो, पण फिजिकल प्रॉपर्टीज चांगल्या होतात, त्यानंतर सॉइल फर्टिलिटी सुद्धा इन्क्रीज होते. पण जर समजा आपण टिलेजच्या बाबतीत जर विचार केला, त्याचं प्रायमरी फंक्शन काय असतं की इम्प्रूव्ह दी सॉइल फिजिकल प्रॉपर्टीज. आपण टिलेजची डेफिनेशन काय करतो की टिलेज इज अ मेकॅनिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल विच इम्प्रूव्ह दी फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे सरळ सरळ इथं यांनी उलटा हात घेऊन आपल्याला घास चारलाय. ओके, की आपल्याला फक्त त्यांनी घुमून क्वेश्चन विचारला. तर इथं करेक्ट आन्सर काय, तर प्रायमरी फॅक्टर असते की सॉइल फिजिकल प्रॉपर्टी. आणि हा याचा इफेक्ट जो आहे, याचा इफेक्ट म्हणून आपल्याला दिसून येतं की पेस्ट पॉप्युलेशन कमी होते, सॉइल फर्टिलिटी इन्क्रीज होते. ओके, तर हे काय आहे, हे त्याचे काय आहेत? इफेक्ट आहेत. आणि प्रायमरी पर्पज जर विचारला तर करेक्ट आन्सर काय आहे? इम्प्रूव्ह सॉइल फिजिकल प्रॉपर्टी. ह्यामुळे जे आहे आपल्याला महत्वाचं असतं ते म्हणजे पीवायक्यू अनालिसिस. यामुळे मी तुम्हाला आधी सांगितलं की आपले मार्गदर्शक मेन महत्वाचे कोण असतात, ते म्हणजे आपला सिलेबस आणि दुसरं म्हणजे त्याचे पीवायक्यू. ह्या दोन गोष्टी जे आहे, ह्या दोन गोष्टी तुम्हाला मार्गदर्शक ठरत असतात. तुमचा अभ्यास किती आहे, सिलेबस आपल्याला सांगतो किती वाचायचं, आणि पीवायक्यू आपल्याला सांगतो की तुम्ही कुठं आहात. ओके, तुम्ही कुठं आहात, तुमची लेवल काय आहे आणि तुमचा तिथं प्रेझेन्स ऑफ माइंड काय लागतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट फॉर्म इन दी केल्विन सायकल? मी आपलं जे जेनेटिक्सचं लेक्चर झालं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट वरती क्वेश्चन हा येतो. आणि ऑप्शन काय विचारलेला आहे? 1 3 PGA म्हणजे 3 फॉस्फोग्लिसरेट, देन आहे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट, ऑप्शन आहे रायबोज बायसल्फाइड, आणि ऑप्शन 4 काय आहे? ग्लुकोज. तर बघा, केल्विन सायकल जे कशामध्ये होते? डार्क रिएक्शन. आपण बघितलं डार्क रिएक्शन हे कशामध्ये होते? स्ट्रोमामध्ये. स्ट्रोमा कशामध्ये असतात? स्ट्रोमा असतो हा क्लोरोप्लास्ट मध्ये. कशामध्ये असतो? क्लोरोप्लास्ट मध्ये. आणि इथं हे केल्विन सायकल जे आहे ती परफॉर्म होत असते. सर्वात आधी जेव्हा केल्विन सायकल मध्ये जो CO2 आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड, याला ऍक्सेप्ट कोण करतं? तर RUBP जे आहे हे कार्बन डायऑक्साईडला फिक्स कोण करत असतं? तर RUBP करत असतो थ्रू एन्झाईम. कोणतं एन्झाईम रिस्पॉन्सिबल असतं याच्यामध्ये? रुबिस्को. आणि हे जे रुबिस्को आहे याची ऍक्टिव्हिटी एक अनस्टेबल 6 कार्बन ऍटम देतो आपल्याला. त्याच्यानंतर जर आपण केल्विन सायकल बघितली, केल्विन सायकल ज्याला आपण EMP पाथवे नाही म्हणत त्याला, 3 PGA हा काय देतो? फर्स्ट स्टेबल कंपाऊंड. म्हणजे काय? 3 फॉस्फोग्लिसरेट हा काय देतो आपल्याला? फर्स्ट स्टेबल कंपाऊंड असतो. मग 3 PGA लॅटर तो 3 GEP, जसं की ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हा त्याच्यानंतरचा आपल्याला म्हणजे कसं होतं की सगळ्यात आधी CO2 प्लस RUBP. ओके, RUBP. त्याच्यानंतर इथं काय येतं? रुबिस्को. इथं काय होतं? रुबिस्को. इथं आपल्याला 6 कार्बन ऍटम मिळतो. 6 कार्बन ऍटम मधून आपल्याला 3 कार्बन ऍटम म्हणजे काय येतो? PGA मिळतो. आणि PGA नंतर 3
G3P हा मॉलिक्यूल मिळतो आणि G3P नंतर लास्टला आपल्याला काय मिळतं याच्यामधून ग्लुकोज मिळत असते. काय मिळते? ग्लुकोज मिळत असते. पण आपल्याला विचारलं काय आहे फर्स्ट टेबल कंपाऊंड, तर आपला करेक्ट आन्सर काय आहे 3-फॉस्फोग्लायसरेट. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द प्रायमरली ऍग्रीकल्चर सिग्निफिकन्स टू जीनस थायटस. आता हे बघितलंच की आपले सगळे सगळे टायटाय फिश होऊन जाते. का बरं? कारण की याच्याबद्दल आपण कधी डिस्कसच नसते केले, म्हणजे आपण कधी वाचलेलंच नसते. तर बघा इथे काय आहे ऑप्शन बघा, दे फीड डायरेक्टली ऑन ऍग्रिकल्चर प्लांट, दे डिस्पर्स सीड ऑफ ऍग्रिकल्चर प्लांट, आणि ऑप्शन थर्ड काय, दे आर पॉलिनेटर्स ऑफ ऍग्रिकल्चर क्रॉप्स अँड दे आर प्रिडेटर्स ऑफ पेस्ट एग. तर आपलं करेक्ट आन्सर इथं होऊन जातं की ते काय आहेत, एक प्रेडेटर आहेत पेस्ट एगचे. का बरं? कारण की जो जीनस आहे थायटस हा काय आहे, प्रिडेटरी बग आहे. हा काय आहे, प्रिडेटरी बग आहे, ज्याची फॅमिली कोणती आहे, मिरिडी. आता मिरिडी फॅमिलीमध्ये तुम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात काय आहे, प्रिडेटरी बग जे आहे ते दिसून येतात, जे की ऍग्रिकल्चरली इम्पॉर्टंट आहे. त्याची ॲबिलिटी काय आहे, तो प्रे वरती म्हणजे काय, जे पेस्ट इन्सेक्ट आहेत, कोणते पेस्ट इन्सेक्ट, प्लांट हॉपर असेल, लीफ हॉपर असेल, यावरती तो काय करतो, फीड करतो. म्हणून याला काय म्हणतो आपण, प्रे म्हणतो. आणि ज्याच्यावर जो फीड करतो त्याला काय म्हणतो, प्रिडेटर म्हणतो. ओके, जसं की थायटस स्पीसीज काय झाला, हा झाला प्रिडेटर, आणि याचा प्रे कोण आहे, प्लांट हॉपर आणि लीफ हॉपर. हे काय, जे की मेजर क्रॉप पेस्ट वरती आपल्याला दिसून येतो, हा त्याचा काय आहे, प्रे आहे. करेक्ट आन्सर काय आहे, दे आर प्रिडेटर ऑफ पेस्ट एग. हे थायटस स्पीसीज जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये ऍज अ बायोलॉजिकल कंट्रोल म्हणून हेल्प करत असतो. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन 4. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द की बेनिफिट ऑफ क्रॉप रोटेशन. ऑप्शन आहे ए, रिड्यूस वॉटर रिटेन्शन, इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी, इन्क्रीज पेस्ट रेजिस्टन्स, देन आहे कंटिन्युअस यूज ऑफ वन टाइप ऑफ न्यूट्रिएंट. तर बघा क्रॉप रोटेशन म्हणजे काय, तर क्रॉप रोटेशन हे एक सस्टेनेबल फार्मिंग प्रॅक्टिस आहे, where different crops are grown sequentially on the same land in a calendar year. म्हणजे काय की खरीप मध्ये आपण सिरियल क्रॉप ग्रो करत असू, त्यानंतर आपण रब्बी मध्ये काय लेग्युम क्रॉप ग्रो करत असू. ओके, झेड क्रॉप मध्ये आपण समजा एखादा व्हेजिटेबल क्रॉप घेत असू, कांद्यासारखं, ओके, ओनियन सारखं, की ज्याच्यामुळे काय होते की आपलं सॉइल स्ट्रक्चर जे आहे ते इम्प्रूव्ह होते. ओके, तर याच्यामुळे काय होते की जर आपण पिकाची फेरपालट जर केली तर फेरपालटमध्ये काय होते की सॉइल फर्टिलिटी जी आहे ती मेंटेन राहते. जर मला सांगा, जर आपण खरीप सीझन मध्ये मूग घेत असू आणि तिथं जर आपण रब्बी सीझन मध्ये व्हीट घेतला असेल आणि व्हीट किंवा त्याला आपण चिकपी घेतला असेल आणि लास्टला काय घेतलं आपण, वॉटरमेलन घेतलं. ओके, चिकपी काढून आपण वॉटरमेलन घेत असू, तर इथं काय होते की पूर्ण जी आपली फर्टिलिटी जी आहे ती मेंटेन राहते, सॉइल फर्टिलिटी जी आहे ती मेंटेन राहते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होते. ओके, आणि पेस्ट रेजिस्टन्स जे आहे डेव्हलपमेंट डिक्रीज होते. का बरं? कारण की इथं आपल्याला जी अॅग्रो इकोसिस्टीम मध्ये व्हेरिएशन दिसत आहे. जे पेस्ट मुगावरती येतात ते व्हीट वरती येत नाहीत, आणि जे व्हीट वरती मुगावरती येतात ते वॉटरमेलन वरती येत नाहीत. म्हणजे त्यांना काय होते की जे कोणतंही क्रॉप असेल, आपलं जे पेस्ट असेल त्याला जागा जी आहे ती राहायला मिळत नाही. ओके, हेच मी इथं एक्सप्लेन केलं आहे. तर आपलं इथे करेक्ट आन्सर काय येतं, इम्प्रूव्ड सॉइल फर्टिलिटी. वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी इन्क्रीज होते, डिक्रीज नाही होते. काय होते, इन्क्रीज होते. इन्क्रीज पेस्ट रेजिस्टन्स काय होतो, रिड्यूस होतो. ओके, त्यानंतर कंटिन्युअस यूज ऑफ वन टाइप ऑफ न्यूट्रिएंट. तर याच्यामध्ये काय होते की आपण लेग्युम यूज करतो, लेग्युम प्लांट लावतो, सिरियल लावतो, याच्यामुळे काय होते की जे कॅपॅसिटी आहे न्यूट्रिएंट होल्डिंग सॉइलची ती इन्क्रीज होते. ओके, करेक्ट आन्सर काय, ऑप्शन 2. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग मेजर फ्रूट क्रॉप ग्रोन इन ट्रॉपिकल रिजन. ऑप्शन आहे ए ऍपल, बी मँगो, ऑप्शन सी आहे पियर, आणि ऑप्शन 4 काय आहे, लीची. तर ट्रॉपिकल मध्ये ग्रोन कोण होतो, तर मँगो होतो. ओके, का बरं? कारण की त्याची अडॅप्टेबिलिटी आहे वॉर्म क्लायमेट सोबत. ओके, आणि तो आपल्याला एक हाय इकॉनॉमिक व्हॅल्यू देतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे. ऍपल आणि पियर हे जनरली टेम्परेट रिजन मध्ये येतात, लीची ही सब ट्रॉपिकल रिजन मध्ये येते. तर इथे करेक्ट आन्सर काय आपला, ऑप्शन 2 मँगो. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ प्लांट विथ जिनोटाइप Y, capital Y, small y, capital R, small r, yellow round is self-pollinated. Which phenotypic ratio expected among the offspring according to the Mendelian inheritance. तर बघा, जी ही ऍड आहे
एमपीकेव्ही राहुरीची ही होण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं की एमसीआर पीजीसीईटीचे 2025 चे आपण ऑब्जेक्टिव्ह बघत होतो तेव्हा आपण ह्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या की आपल्याला काय विचारले ते सरळ सरळ फेनोटिपिक रेशो विचारलेला आहे कशाचा डायहायब्रिड रेशो जो मेंडेलचा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय 16 फेनोटाइप मिळतात त्याबद्दल इथे आपल्याला विचारलेलं आहे. ओके तर मेंडेलियन इनहेरिटन्स कोणता लॉ आहे डायहायब्रिड रेशो म्हणजे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट कोणता इंडिपेंडंट असॉर्टमेंट आणि ह्या गोष्टी ज्या आहे आपण आधीच मार्च मध्ये ज्या आहे 18 मार्चला एक्सप्लेन 18 मार्चला एक्झाम होती आपण 1 मार्चला आपल्या इथं सांगितलं होतं म्हणजे आपण जेव्हा पीवायक्यू डिस्कस केले होते तेव्हा आपण ह्या गोष्टी बघितलेल्या होत्या पण जर तुम्ही लेक्चर केलं असेल तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होतो. इथं करेक्ट आन्सर काय आहे 9:3:3:1 ओके व्हाईल 2:1 1:2:1 जो आहे हा काय मोनोहायब्रिडचा जिनोटिपिक रेशो आणि 3:1 हा काय आहे तर फेनोटिपिक रेशो आहे कशाचा तर मोनोहायब्रिड क्रॉसचा मोनोहायब्रिड आणि आपण यालाच काय म्हणतो लॉ ऑफ सेग्रिगेशनचा. ओके तर बघा डायहायब्रिड क्रॉस मध्ये काय होतं की 9 येलो राऊंड मिळतात आपल्याला 3 येलो रिंकल 3 ग्रीन राऊंड आणि एक काय मिळतो ग्रीन रिंकल म्हणजे किती 9:3:1 टोटल किती मिळतात 16. इथे करेक्ट आन्सर काय आहे आपला ऑप्शन 1. ओके द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विच मायक्रोबियल स्ट्रेन इन द स्टेज स्पेसिफिक इनोक्युलंट इज रिस्पॉन्सिबल फॉर पोटॅशियम रिलीज ड्युरिंग फ्लॉवरिंग स्टेज आणि ऑप्शन आहे बघा ए ॲझोस्प्रिलियम सेकंड ॲझॅटोबॅक्टर ऑप्शन 4 आहे केआरबी आणि ऑप्शन 4 काय आहे तर सुडोमोनास. ओके तर फोर्थ ऑप्शन काय आहे सुडोमोनास. ओके तर बघा आता इथं जर समजा तुम्ही सिंपल लॉजिक जरी लावलं तरी तुम्ही आन्सर देऊ शकता कारण ॲझोस्प्रिलियम ॲझॅटोबॅक्टर हे दोन काय आहेत की हे लेग्युम नायट्रोजन फिक्सर आहेत हे काय N2 नायट्रोजन फिक्सर आहेत. ओके देन सुडोमोनास जो आहे हा आपण बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये यूज होतो बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये यूज करतो आणि मायक्रोबियल स्ट्रेन कोणता आहे तो कोणता आहे केआरबी. ओके केआरबी म्हणजे काय तर पोटॅशियम रिलीजिंग बॅक्टेरिया जो आहे हा कशामध्ये हेल्प करतो तर फ्लॉवरिंग स्टेज मध्ये जे न्यूट्रियन डिमांड आहे क्रॉप डिमांड आहे तर ती प्रोव्हाइड करत असतो प्लांटला आणि त्याच्यामुळे काय होते की जो सपोर्ट आहे जसं की फ्लॉवर इनिशिएशन असेल फ्रूट सेट असेल ओके प्लांट मेटाबॉलिझम असेल ह्यासाठी हा हेल्प करत असतो. ओके म्हणूनच जो पोटॅशियम आहे आपण रोल ऑफ पोटॅशियम आपल्याला बरेचदा सॉइल मध्ये विचारतात तर तो कशासाठी हेल्प करतो तर फ्लॉवरिंग साठी. ओके फ्लॉवरिंग साठी कुठेतरी रेजिस्टन्स मॅनेजमेंटसाठी फ्रूट सेट चांगला व्हायला पाहिजे याच्यासाठी म्हणजे ओव्हरऑल प्लांटच्या मेटाबॉलिझमसाठी. करेक्ट आन्सर काय इथं ऑप्शन 3. ओके तर बघा जर आज आपण इथं थांबूया आपण ऍग्रिकल्चरचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहे सेशन सेकंड मध्ये डिस्कस करणार होतो जसं मी तुम्हाला प्रॉमिस दिलं तसं आपण डिस्कस केलं. फक्त आता तुमचं काम काय आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि सेशनला एकदा लाईक देऊन द्या आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे काय की जो ऍग्रिकल्चर असिस्टंटचा पेपर आहे डिप्लोमाचा पेपर आहे तो आपण इथं डिस्कस करणार आहोत. ओके जर तुमचे काही सजेशन असतील मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करायला विसरू नका कारण आता जी परभणीची ऍड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा हा होईल. ओके थांबूया इथे.